श्रीगोंदा शहरातील लेंडेनाला येथील गट क्रमांक 1131 मधील 1 आणि 2 या गटातील जमिनीस देण्यात आलेली बिनशेती अर्थात कृषक सनद रद्द करण्याबाबत तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी आदेश दिलाय। भूसंपादित झालेल्या पूर्वरेषेत असलेल्या लेंडेनाला पाझर तलावाच्या राजकीय व्यक्ती, व्यावसायिक आणि काही अधिकारी यांनी नियमाचे उल्लंघन करून ही जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते टिळक बोस आणि सतीश बोरोडे यांनी केला आहे। या मिळकतीमध्ये माजी नगराध्यक्ष पोटे, कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर 1124 आणि 1131 या दोन्ही गटात जमिनी असून 1131 गटाची जमीन शासनाने भूसंपादित केली आहे। या बड्या मंडळीविरोधात आम्ही इडेकडे तक्रार करणार असून या तालुक्यातून वर्ग 2च्या जमिनी वर्ग करून विकणारी टोळी देखील सक्रिय असून तिचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे बोरुडे आणि बोस यांनी सांगितले। श्रीगोंदा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या लेंडेनाला या परिसरातील जागा 1110/1131 हा गट नंबर महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने अधिग्रहित केलेला होता। या जागेचे जे काही पूर्वीचे मालक होते घोडके यांच्याकडून ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित झाली होती आणि त्या जमिनीचा जो काही मोबदला आहे तो मोबदला देखील त्या काळी घोडकेंना मिळाला होता। तशा पद्धतीचे रीतसर कागदपत्र हे आज देखील महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध आहे। असं असताना देखील जी जमीन महाराष्ट्र सरकारने मोबदला देऊन अधिग्रहित केलेली आहे, जलसंपदा विभागाच्या मालकीची आहे, अशा जमिनीचं बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालं आणि ती जमीन महाराष्ट्र राज्यातील अत्यंत प्रतिष्ठित असलेले IAS अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांचे चिरंजीव रोहित दांगडे आणि त्यांच्या सुनबाई प्राची दांगडे, श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि त्यांच्यासोबत इतर काही सहकारी अशा काही लोकांनी मिळून ती जमीन विकत घेतली। खरं तर जमिनीचा हा जो काही व्यवहार आहे तो व्यवहारच मुळात बेकायदेशीर आहे, कारण जमीन महाराष्ट्र सरकारची आहे, ही जमीन विकता येत नाही आणि तरी मात्र देखील या जमिनीची खरेदी झाली। या संबंधित लोकांनी ती जमीन विकत घेतली आणि जमीन विकत घेतल्याच्या नंतर या जमिनीचं येणेमध्ये रूपांतर झालं, म्हणजेच आकृषक परवाना देखील या जमिनीचा मिळाला। खरं तर कोणत्याही जमिनीचं येणे होत असताना महाराष्ट्र सरकारचं PWD विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, MSCB असेल, अशा अनेक विभागाच्या ना हरकत लागतात आणि प्रत्येक विभागाकडे त्या जमिनीची नोंद असणं महत्त्वाचं असतं। असं असताना देखील महसूल विभागाचे भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील अथवा मंडल अधिकारी, तलाठी, हे जे काही सर्व महसूलमधले अधिकारी आहेत यांनी कुणीच ही जमीन हस्तांतरित झालेली होती महाराष्ट्र सरकारकडं ही महत्त्वाची गोष्ट कुणीही पाहिली नाही। सगळ्यांनी जाणीवपूर्वक अर्थपूर्णदृष्ट्या याच्याकडे डोळेझाकपणा केला आणि महाराष्ट्र सरकारची जमीन जी काही बेकायदेशीरपणे विकत घेण्यात आली होती या जमिनीचं पुन्हा आकृषक म्हणजे येणेमध्ये रूपांतर करण्यात आलं। ही जी काही सगळी प्रक्रिया झाली, सगळीच्या सगळी प्रक्रिया बेकायदेशीर होती आणि म्हणून आम्ही याची तक्रार महसूल विभागाचे आयुक्त गमे साहेब यांच्याकडे केली होती। त्याचा परवा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये या जमिनीचं जे काही येणेमध्ये रूपांतरण करण्यात आलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने चौकशी समिती नेमली आणि प्रांताने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत क्षितिजा वाघमारे ज्या तहसीलदार आहेत श्रीगोंदा तहसीलच्या, त्यांनी ते येणे रद्द करण्यात केलेलं आहे। मात्र फक्त येणे रद्द करून चालणार नाही, ही जी जमीन आहे ती महाराष्ट्र सरकारची जमीन आहे, ही जमीन सरकारने पुन्हा ताब्यात घ्यावी आणि येणे करण्यासाठी ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी NOC दिल्या त्या सगळ्या विभागाचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांत असतील, तहसीलदार असतील, अगदी मंडल अधिकारी आणि तलाट्यांपर्यंत ज्या लोकांनी येणे करण्यामध्ये आरोग्य विभाग, MSCB, PWD, नगरपालिका अशा सगळ्या विभागांनी मिळून आणि महसूल विभागाने मिळून अर्थपूर्णदृष्ट्या आर्थिक भ्रष्टाचार करून ही जमीन बेकायदेशीरपणे हस्तांतरित केली होती आणि तिचं रूपांतर येणेमध्ये केलं होतं। त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही सगळी फसवणुकीची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्र सरकारची फसवणूक झालेली आहे, सिद्ध होते आणि म्हणून आमची मागणी आहे की संबंधित सर्व अधिकारी यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्याचबरोबर या जमिनीचे जे खरे मालक आहेत, ही जमीन खरं तर करोडो रुपयांची जमीन आहे आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की या जमिनीमधले सगळ्यात प्रमुख मालक जे आहेत ते म्हणजे रोहित भाऊसाहेब दांगडे आणि सौभाग्यवती प्राची रोहित दांगडे यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ज्यांची कोणाची ही प्रॉपर्टी ही बेनामी प्रॉपर्टी आहे। खरं तर महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागामध्ये काम करणारे उपजिल्हाधिकारी म्हणून, कल्याण डोंबिवलीचे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून, सध्या पेट्रोकेमिकल महामंडळाकडे संचालक म्हणून जे काही भाऊसाहेब दांगडे साहेब काम करतात, त्यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे बेकायदेशीरपणे कृत्य महसूल विभागाने केलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। कारण त्यांचा चिरंजीव आहे, त्यांच्या सुनेच्या नावावर यातली महत्त्वाची जमीन आहे आणि म्हणून या जमिनीचे सगळे मालक आहेत त्या मालकांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे। श्रीगोंदा तालुक्यामध्ये अशाच पद्धतीच्या देवस्थानच्या काही जमिनी, वर्ग 2च्या काही जमिनी, या जमिनींचं महाराष्ट्र सरकारच्या जमिनींचं बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालेलं आहे का
याचा देखील महसूल विभागाने शोध घेतला पाहिजे, ही अशी आमची आग्रही मागणी असेल. आणि जर लवकरात लवकर हा सगळ्या भूखंडाचा जो काही गैरकारभार या अधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे त्याच्या बाबतीत जर सरकारकडून योग्य कालावधीमध्ये उचित कारवाई नाही झाली तर मग मात्र आम्हाला आझाद मैदानावरती आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आपण जे आत्ता जी प्रॉपर्टी माझ्या पाठीमागे पाहतात हिचा शासनाने 1980 साली भूसंपादन केलेलं आहे. तिचा त्या काळी गट नंबर 1110 होता आणि आज रोजी 1131 हा गट नंबर होता. पण या भूसंपादन झालेल्या जमिनीचं बेकायदेशीररित्या अकृषक परवानगी घेतलेली आहे, जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे श्रीगोंदा तहसीलदार यांनी ही प्रॉपर्टी येणे रद्द केलेली आहे. आपण पाहतात या ठिकाणी लेंडी नाला सुशोभीकरणाचा 1918 साली प्रोजेक्ट प्रस्तावित झाला. या प्रस्तावित प्रोजेक्टमध्ये जिल्हा परिषदेने ही जमीन श्रीगोंदा नगर परिषदेकडे वर्ग केली आणि त्यावेळेस त्याची मोजणी सुरू झाली व मोजणी सुरू झाल्यानंतर ज्या उतारांवर महाराष्ट्र शासन शेरा राहिला होता त्याच्यावर शेरा देण्याचं काम सुरू झालं. त्यावेळेस तत्कालीन जमीन मालकांनी 1131 गट नंबरच्या याच्यावर न्यायालयीन तात्पुरता स्टे घेतला. म्हणजे ही बाब न्यायप्रविष्ट असताना सुद्धा यांनी बोगस डॉक्युमेंट दाखवून ही जमीन येणे केलेली आहे, जी पूर्ण बेकायदेशीर आहे. आणि या सर्व गोष्टीमुळं जो आपल्या श्रीगोंदा शहरवासियांना जो महत्त्वाचा प्रोजेक्ट होता लेंडी नाला सुशोभीकरण, त्यामुळं ह्या सर्व गोष्टी आज सुशोभीकरण हा प्रोजेक्ट रखडला. आणि तुम्ही पाहत असन की ह्याच धर्तीवर 2.25 कोटी रुपयाचा हा लेंडी नाला सुशोभीकरण प्रकल्प आखलेला आहे आणि याच्यावर या 50 लाख रुपये किमतीचा हा पूल टाकलेला आहे. तुम्ही पहा या ठिकाणी कुठेही लोकवस्ती किंवा रस्ता कसलाही नाही. हे फक्त जो पैसा जनतेचा आहे तो फक्त स्वतःच्या हितासाठी वापरण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. ही सदर प्रॉपर्टीमध्ये मनोहर रामदास पोटे व दांगडे कुटुंबीय व इतर अनेक ज्यांना आपण मोठे लोक म्हणतो हे सर्व त्या गोष्टीमध्ये आहेत. स्वतःच जे माजी नगराध्यक्ष आहेत यांची प्रॉपर्टी आहे, यामध्ये यांचं क्षेत्र आहे. या सर्व गोष्टी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापरलेल्या आहेत हे दिसून येत आहे. भाऊसाहेब दांगडे जे कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त व आता पेट्रोलियम कॉर्पोरेशन महामंडळाचे संचालक आहेत, यांच्या मुलाच्या व सुनेच्या नावावर सदर प्रॉपर्टी 1124 1131 या दोन्ही गटामध्ये आहे. पण 1131 या गटाची जमीन ही शासनाने भूसंपादित केलेली आहे. या संदर्भात आम्ही ईडीकडे जाणार आहोत व वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्याची एक टोळी या तालुक्यात सक्रिय आहे, जी बेकायदेशीररित्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून विक्री करत आहे व काही ठिकाणी याच टोळीने अतिक्रमणे केलेली आहेत. ते सुद्धा आम्ही लवकरच पर्दाफाश करणार आहोत. तर माजी नगराध्यक्ष पोटे यांनी झालेले आरोप फेटाळत सांगितले की लेंडी नाला येथील 1131 गट मधील जे क्षेत्र आहे ते 3 टप्प्यात खरेदी केले असून अनेक वर्षापासून आम्ही सर्व जमिनी घेतल्या आहे. त्यात मूळ मालकाव्यतिरिक्त कुठेही शासनाचे नाव निदर्शनास आले नसून मूळ मालक यांना पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन ती खरेदी केली आहे. मात्र काही जण याबाबत जमीन शासनाची आहे असा संभ्रम निर्माण करताय. मात्र मागील काही वर्षापूर्वी त्या क्षेत्रावर शासनाचा कमी जास्त पत्रकचा फेर पडला, तेव्हा आम्हाला 5 अधिग्रहण पूर्वी झाले असल्याचे समजले. त्यानंतर आम्ही श्रीगोंदा न्यायालयात गेलो, त्यावर स्टे आणलाय व सर्व शासकीय नियम पूर्ण करून ते क्षेत्र बिगर शेतजमीन केलंय. मात्र सध्या काही व्यक्तींनी तक्रार अर्ज सादर केले. तहसीलदार यांनी बिगर शेती जमिनी येणे करता येणार नसल्याची ऑर्डर काढली आहे. पण याबाबत आम्ही हायकोर्टामध्ये प्रकरण दिले असून कोर्ट जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. मात्र काही जण जमीन लाटली म्हणून आमच्यावर आरोप करत आहे. ते आरोप निष्क्रिय असून कोर्ट आदेश देईल तो आम्ही मान्य करू आणि जनतेमध्ये कुणीही आमच्याबद्दल दिशाभूल अथवा संभ्रम निर्माण करू नये असे मत नगरसेवक मनोहर पोटे यांनी व्यक्त केलं आहे. 1131 गट नंबर मधील क्षेत्र खरेदी करत असताना 2007 पासनं तर आत्ता 2024 पर्यंत आमची 3 टप्प्यामध्ये तिथली जमीन खरेदी करत असताना आम्ही सर्च घेतला. सर्च घेतल्यानंतर 30-40 वर्षाच्या सर्चमध्ये मूळ मालकाव्यतिरिक्त तिथं शासनाचं कुठलंही नाव किंवा काही आमच्या निदर्शनास आलं नाही. त्यामुळं आम्ही ती खरेदी करत असताना पूर्ण क्षेत्राची खरेदी, जसं आमच्या नावावर आज 7/12वर पूर्ण क्षेत्र आहेत, मूळ मालकाच्या नावावर पण ते क्षेत्र पूर्णपणे होतं. त्यांना पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन आम्ही पूर्ण क्षेत्राचे व्यवहार करून ती जमीन खरेदी केलेली आहे. असा काही प्रकार नाही की शासनाची जमीन लुटली वगैरे, असा काही प्रकार त्याच्यात संभ्रम निर्माण
करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु ती खरेदीची जमीन आहे. 3 टप्प्यामध्ये खरेदी झालेली आहे आणि 3 टप्प्यामध्ये खरेदी झाल्यानंतर जेव्हा गेल्या 2-3 वर्षापूर्वी शासन कजपाचा फेर पाडला, त्यावेळेस आम्हाला कळलं की ह्याचं अधिग्रहण झालेलं आहे पूर्वी म्हणून. अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी श्रीगोंदा कोर्टामध्ये गेलो. श्रीगोंदा कोर्टामधनं त्या कजपच्या अगेन्स्ट आम्ही स्टे घेतला. कजपला स्टे घेतल्यानंतर ते क्षेत्र आमचं कमी न होता आमच्या नावावर तसंच पूर्णपणे राहिलं. त्यानंतर आम्ही ते क्षेत्र या ठिकाणी रितसर सर्व NOC घेऊन रितसर शासनाचा नजराना, शासनाची फी सर्व भरून आम्ही ते येणे केलं. येणे केल्यानंतर या ठिकाणी मध्ये बातम्या वगैरे आल्यानंतर, तक्रार भानगडी झाल्यानंतर या ठिकाणी येण्याची ऑर्डर विद्यमान तहसीलदार मॅडमने या ठिकाणी रद्द केलेली आहे. पण येण्याची ऑर्डर जी रद्द केली त्याच्या अगेन्स्ट बी आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत. या क्षेत्र जे कजापा झालं याच्या अगेन्स्ट बी आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत. या ठिकाणी माझं म्हणणं एक आहे की आमचं जे मी आणि इतर काही जणांनी, ज्यांनी सहकाऱ्यांनी, आम्ही सर्वांनी जी ती जमीन खरेदी केली ही पूर्ण व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेली आहे. आणि आज शासन जर 50% क्षेत्र कमी करत असेल तर आम्ही त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टात गेलेलो आहोत. ते क्षेत्र कमी करू नये त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र जे मूळ मालकाला कुठल्याही प्रकारचा लाभ भेटलेला नाही त्यामुळे आम्ही हायकोर्टाला आमचं म्हणणं हायकोर्टापुढे हेच मांडलं की शासनाने ही कजाप करू नये. हायकोर्ट सर्व कागदपत्राची पाहणी करून उद्या जो निर्णय देईन तो आम्हाला 100% मान्य राहील. परंतु आज असं चित्र निर्माण केलं जातं आहे की बुवा ही जमीन लाटली वगैरे, असं काय प्रकार लाटली वगैरे नाही. खाजगी मूल मालकाच्या नावावर, खाजगी माणसाच्या नावावर होती. खाजगी माणसाकडून रितसर व्यवहार करून आम्ही रितसर व्यवहार ठरवून पूर्ण क्षेत्राचे पैसे देऊन खरेदी केलेली आहे. या ठिकाणी माझं सर्वांना सांगणं असं दुसरा एक विषय त्या पुलासंदर्भात या ठिकाणी सांगितला जातो. तर जो पूल आपण लेंडी तलावावर केला, लेंडी तलावाचा प्रोजेक्ट सगळा सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट आहे. लेंडी तलावाच्या आत जे सुशोभीकरण ते 5-6 कोटीचं टेंडर मागं झालं. ते असंच हायकोर्टमध्ये काही व्यक्ती गेल्यामुळे त्याच्यावर स्टे बसला. त्यानंतर हे भराव्याच्या बाहेरचं जे सुशोभीकरण आहे यासाठी आपण 2.25 कोटी रुपये आणले की तिथलं पाणी, तिथला परिसर स्वच्छ व्हावा. आणि तो झाल्यानंतर दोन्ही बाजूनी सुशोभीकरण होणार आहे नाल्याच्या सुशोभीकरण दोन्ही बाजूनी झाली तर नाला क्रॉस करायला तुम्हाला कशाने जाणार तुम्ही? त्यासाठी तो पूल टाकलेला आहे. उद्या भविष्यात बीड मुंबई हायवे जर झाला तर बीड मुंबई हायवे झाल्यानंतर जी तुमच्या स्टँड परिसरामध्ये जी गर्दी होणार आहे, उद्या जास्त ट्रॅफिक होणार आहे, ते ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याचे ज्यांना श्रीगोंदा शहरामध्ये यायचं, शहरातील पूर्वेकडून येणाऱ्या लोकांना किंवा पूर्वेकडे बाहेर पडणाऱ्या लोकांना या ठिकाणी या रस्त्यावरून डायरेक्ट हायवे शहरातली स्टँडवरची गर्दी क्रॉस करून बाहेर पडता येईल. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा रस्ता उपयोगीचा आहे. आता ती जमीन मनोहर पोटे आणि त्यांचे सहकारी आहेत म्हणून त्याचं थोडंसं असं हे संभ्रमावस्था किंवा वेगळ्या पद्धतीने जनतेपुढं मांडलं जातं आहे. परंतु माझी सर्वांना विनंती असेल की असा कुठलाही प्रकार लुबाडली, लाटली वगैरे असा काही प्रकार नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी हायकोर्टात, माननीय उच्च न्यायालयात, औरंगाबाद खंडपीठात नेलेल्या आहेत. त्या खंडपीठामध्ये जो निर्णय होईल तो आपण सर्वजण मान्य करू आणि जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. त्यामुळं हे वेगळं काही नाही. हे प्रकरण सगळं हायकोर्टात आहे ना, कोर्ट आहे ना न्याय द्यायला. अन्याय जर कोणावर झाला असेल किंवा खरंच शासनाने जर पैसे दिले असते, शासनाची जर लुबाडली जात असेल तर कोर्ट काय आम्हाला जमीन देणार नाही, कोर्ट कजाबा करून घेईन ना. त्यामुळं माझी सर्वांना विनंती असे की याचं चुकून कोणाची बदनामी करण्याचं वगैरे असे काही प्रकार करू नयेत. या जमीन खरेदी केलेली याच्यात जवळजवळ 10-15 लोकांनी खरेदी केलेली आहे. त्यामुळे ज्यांनी केली ते रितसर पैसे देऊन केलेली. त्यामुळे हायकोर्टात जो निर्णय लागेल तो सर्व आम्हाला त्या 7/12वरील जेवढे नाव आहेत ते सर्वांना लागू होणार आहे. त्यामुळं जो निर्णय होईल तो कोर्टात होऊ द्या. कृपा करून त्याच्या अगेन्स्ट ही बदनामी चर्चा ही आपण कुणी करू नये एवढी आपणामार्फत विनंती करतो. धन्यवाद. जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा.